नमस्कार. मी पारवारंग. म्हणजे आता सध्याची एकूण परिस्थिती पाहता मलाही तुमच्या त्या हिंदी हिरोचा डायलॉग मारावासा वाटला बरं का. पारवा नाम तो सुना होगा. कारण हा शब्द किंवा रंग हा फारसा कोणाला माहिती असेल असं काही मला वाटत नाही. माझ्या अस्तित्वाविषयीचे शास्त्रज्ञांमध्ये तर वाद आहेतच आणि चित्रकारांमध्ये मतभेद आहेत. अर्थात या गोष्टी तुमच्यासाठी काय फार नवीन नाहीतच. कारण महापुरुषांच्या जन्माचे वाद किंवा त्यांच्या कार्याविषयीचे वाद हा तर तुमचा अगदी नित्याचाच भाग आहे नाही का. त्यामुळे माझ्या जन्माचा हा वाद तर फारच किरकोळ असावा तुमच्यासाठी. इंद्रधनुष्यामधलं माझं अस्तित्व न्यूटन या शास्त्रज्ञाला प्रथम दिसलं नव्हतं, पण नंतर काही काळाने मात्र इंद्रधनुष्यामध्ये मला स्थान देण्यात आलं बरं का. आता माझी नावं इंग्लिशमध्ये इंडिगो, ग्रे, ॲश, तर मराठीमध्ये पारवा, राखाडी, करडा अशी आहेत. बरं, यामध्ये देखील वाद आणि प्रतिवाद आहेतच बरं का. म्हणजे इंडिगो कलर हा उरलेल्या 6 रंगांपासून तयार झाला आहे असा एक मतप्रवाह तर आहेच, तर इंडिगो कलर हा फक्त ग्रे कलर सारखा आहे असाही एक मतप्रवाह आहे. थोडक्यात काय तर माझं अस्तित्व आणि कर्तृत्व यावरती वाद घालण्यात काही अभ्यासकांना धन्यता वाटते. अर्थात हे काय फार वेगळं नाही आहे, कारण तुमच्यातले इतिहासाचे अभ्यासक ज्या पद्धतीत वाद घालतात त्या प्रमाणात हा वाद थोडंसं सौम्यच म्हणावा लागेल. अहो, परवा तर एक काका मला तपकिरी म्हणत होते. सुरुवातीला मला पपकिरी ऐकायला येत होतं. नीट बघितल्यानंतर कळलं की त्यांची कवळी नाही आहे, त्याच्यामुळे तचा प ऐकायला येत होता. अहो, मग त्यांना म्हणलं मी, हो काका, अहो कवळी नसताना दंत्य शब्द कशाला उच्चारता हो? अहो वेगळा शब्द ऐकायला येतो ना. अहो पण मी इतका स्पष्ट बोलतोय म्हटल्यानंतर त्यांचंच ततपप झालं ना. एका लहान मुलांच्या शाळेत तर इंद्रधनुष्यातला पा म्हणजे पांढरा रंग आहे हे सांगताना ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस मीच पांढरा पडलो होतो. तर अशी माझ्या जन्माची कथा आणि हीच माझ्या मनातली व्यथा. अर्थात माझी व्यथा सांगण्यात मला काही फार रस वगैरे नाही बरं का, कारण माझ्यापेक्षाही जास्त व्यथा तुमच्याकडे आहेत. त्यामुळे माझ्या कांतीविषयी अनेक लोकांनी काही छान छान गोष्टी पण सांगितल्या, आता त्या तुम्हाला मी सांगतो. पारवा नावाचा एक पक्षी आहे, तो तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा आहेच. तर आता परत प्रश्न हा की माझ्यावरून त्याला नाव पडलं की त्याच्या रंगावरून माझं अस्तित्व आलं. बालकवींनी बरं, बालकवी माहिती आहेत ना, हां, फार मोठे कवी होते बरं का. तर बालकवींनी माझ्या रंगाविषयी म्हणजे माझ्या रंगाचा जो पक्षी आहे पारवा त्याच्याविषयी एक फार छान कविता लिहिली आहे बरं का. भिंत खचली कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला, तिच्या कौलारी बसूनी पारवातो, खिन्न निरस एकांत गीत गातो. म्हणजे बघा, माझ्या कांतीविषयी खिन्न निरस असा भाव येतो असं मला वाटलं, पण काहींनी मात्र मी तटस्थ वाटतो असं सांगितलं आणि काहींनी तर मला उदासीनच केलं. बरं, बाकीच्या रंगांच्या अनेक भाज्या, फळं, फुलं आहेत, पण मला मात्र फारसं कुणी स्वीकारलं नाही. एक पारवा पक्षी आणि काही इतर पक्षी आहेत, काही फळभाज्या यांनी माझ्या वेगवेगळ्या छटा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी बघितलेल्या असतीलच. काही चित्रकार या छटांचा उपयोग करून त्यांच्या चित्रांमध्ये इतर रंगांच्या बरोबर मला ठेवून माझं महत्त्व वाढवतात, तेव्हा मात्र मला फार आनंद होतो बरं का. अहो, आकाशाने तर माझा मोठा भाऊ निळ्याला स्वीकारलंय, पण पावसाळ्यामध्ये मात्र तो मला स्वीकारतो. स्वतःकडची एक सुंदर भेट धरणीला देतो आणि ती म्हणजे इंद्रधनुष्य. त्यामध्ये मी असतोच बरं का, आणि आकाशातही सगळीकडे माझंच अस्तित्व तुम्हाला दिसतं. त्याच वेळी धरणीतून अनेक नवांकुर मला बघायला येतात आणि येताना माझ्यासाठी एक सुंदर भेट घेऊन येतात बरं का, आणि ती म्हणजे मशरूम. त्याला आता अळिंबी, भूछत्र, धिंगरी अशी नावं आहेत. पण या सगळ्यांमध्ये एक मजेदार नाव आहे बरं का, आणि ते नाव म्हणजे कुत्र्याची छत्री.
मशरूमची एकूण उंची बघता ती छत्री कुत्र कसं काय हो हातात घेऊ शकेल, हा प्रश्न मला आकाशात असतानाही पडलेला असतो बरं का. अनेक रंगांची मशरूम बघून त्याच्या अभ्यासकांना तर आनंद होतोच, पण त्या मशरूमचे माझ्या सकट फोटो काढणारे अनेक फोटोग्राफर स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक घेतात बरं का. काही गीतकारांनी मला सावळा म्हणून घोषित केलंय. त्यामधून सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी, असं मलाही मोहित करणारं माझंच वर्णन मी बघतो. तर कुठेतरी संत मीराबाईंसारख्या महान कृष्ण भक्तांनी सावरे रंगराची राणाजी हूँ तो, बांध घुंगरा प्रेम का हूँ तो हरिके आगे नाची, सावरे रंगराची, असं कृष्णाचं वर्णन करून मलाच कृष्णमय केलंय. तर मला सांगा, यापेक्षा अजून वेगळं काय पाहिजे हो मला. सामान्य ठिकाणी जरी माझ्या अस्तित्वाला फारशी मान्यता नसली ना, तरी कॉर्पोरेट क्षेत्रात मात्र मला प्रचंड मागणी असते बरं का. त्यांच्यातल्या काही लोकांना माझ्या कांतीचे कपडे किंवा त्यांच्या स्वतःच्या ऑफिसला दिलेला रंग हा आपण फार कोणीतरी मोठे आहोत असा भास निर्माण करून देतो बरं का. बरं का, ते माझं इंडिगो हे इंग्लिश नाव तर एका रंगाच्या कंपनीने घेतलंय. म्हणजे बघा, तर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मूड इंडिगो या नावाने देखील कार्यक्रम होतात. आता यामध्ये देखील बाकी सगळे रंग सोडून माझं इंग्लिश नाव घेण्यामागे नक्की कोणता विचार असावा असा प्रश्न मला पडला. त्याचवेळी त्याचं उत्तरही मला समोर आलं. अनेक भावना एकत्र येऊन त्यांचं सादरीकरण होतं. तो रंग म्हणजे पारवा, म्हणजेच इंडिगो. इतर सगळ्या रंगांच्या पुढे माझं अस्तित्व फारसं कोणी लक्षात घेत नाही, असंच असतो. म्हणजे बघा ना, तुमच्यातले ज्येष्ठ विचारवंत आचार्य विनोबा भावे स्वतःला कपाटात असलेल्या डिक्शनरीसारखं ठेवू पाहतात. म्हणजे ज्याला गरज असेल तो डिक्शनरी उघडून बघेल. म्हणजे मलाही आता ना विनोबांसारखंच डिक्शनरीसारखं होऊन राहायला नक्कीच आवडेल बरं का. कारण ज्यावेळी तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही सगळ्या भावनांना एकत्र घेऊन माझं अस्तित्व शोधायला याल, नक्कीच याल. हिंदी हिरोच्या डायलॉगपासून सुरू झालेला हा प्रवास विनोबांसारख्या तत्ववेत्यापर्यंत येऊन पोचला. म्हणजे माझा हा सगळा शब्द प्रवास ऐकून तुम्ही निरस, उदासीन, खिन्न वगैरे नाही ना झाला. एक करा, त्याच्यापेक्षा तटस्थ झालात ना तरी चालेल. आणि या सगळ्या भावना बाजूला ठेवून मी काय म्हणतो, रातभर जागते, मागणं मागते, हळूच सांगते कानामधी, एक पारवार घुमतय मनामंदी, एक पारवार घुमतय मनामंदी. ही भन्नाट लावणी ऐका बरं का. गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार माझे फार आवडते तो राम कदम या जोडीने ना केलेली ही लावणी आशाबाईंच्या स्वरात ऐकणं ही तुमच्यासाठी मेजवानी असेल. नक्की ऐका. आणि पारवा जसा गुटुरगुम करतो ना, तसं मनातल्या मनात करून बघावं, खूप मजा येते.